अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी आज 25 जूनला लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली। महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना निलेश लंके यांनी इंग्रजीत घेतलेली शपथ चर्चेचा विषय ठरलेली आहे। निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेत घेतलेल्या या शपथेमुळे अहमदनगर लोकसभेतील राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले असं म्हणावं लागेल। लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरून हिणवले होते। मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असे सुजय विखे पाटील म्हणाले होते। अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखे पाटील बोलत होते। मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ दाखवला होता। याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंना इंग्रजी बोलण्याचं आव्हान दिलं होतं। निलेश लंकेंनी हे आव्हान स्वीकारून संसदेत आज इंग्रजी भाषेत खासदारकीची शपथ घेऊन विखे पाटील यांना एक प्रकारे उत्तर दिलं आहे। I, Nilesh Nyandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी।